श्री स्वामी समर्थ। मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रावण मंगळवारी चुकूनही करू नका ही 5 कामे, नाहीतर घरावर येईल संकट। मंगळवारचा दिवस हा हनुमानांचा दिवस मानण्यात येतो आणि ह्या दिवशी आपण मारुती रायांची पूजा करतो। आपण आज अशी 5 कामे पाहणार आहोत की जी आपण चुकूनही करू नयेत, कारण ही कामे केल्याने आपल्यावर हनुमान रुष्ट होऊ शकतो आणि सोबतच कुंडलीतील मंगल ग्रह दोष देऊ लागतो। परिणामी आपल्यावर अनेक प्रकारची संकटे येऊ शकतात। तर जाणून घेऊयात ती कोणती 5 कामे आहेत जी आपण मंगळवारी करणे टाळायचे आहे। मंगळवारी वर्ज्य असलेल्या कामांपैकी पहिलं काम आहे ते म्हणजे संबंध ठेवणे। जर आपल्या कुंडलीतील मंगल ग्रह हा नीचस्थानी असेल, मंगल हा अशुभ फळे देत असेल, तर आपण मंगळवारच्या दिवशी शक्यतो संबंध ठेवू नयेत। दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवारच्या दिवशी दुधाच्या पदार्थाची खरेदी करू नका, कारण दूध हे चंद्राचे कारक आहे आणि चंद्राचे आणि मंगळाचे हे दोन्ही विरोधी तत्व आहेत आणि ज्यावेळी आपण ह्यांची खरेदी करतो त्यावेळी आपला मंगल हा अशुभ फळे प्रदान करू लागतो। तिसरी गोष्ट म्हणजे मंगळवारी आपण धारदार साहित्य, लोखंडी साहित्य ह्या वस्तूंची खरेदी करू नये, कारण लोह म्हणजे लोखंड हे शनीचे प्रतीक आहे आणि ह्या वस्तू खरेदी केल्यास शनीचे अनेक दोष आपल्या मागे लागतात। जर शनीची 7.5 असेल तर त्यात वाढ होते। आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण मंगळवारी केस व नखे काढणे कटाक्षाने टाळावे। महिलांच्या बाबतीत त्यांनी या दिवशी शृंगाराचे साहित्य असते त्यांची खरेदी आपण टाळायचे आहे। शक्यतो या शृंगाराची खरेदी आपण सोमवारी किंवा शुक्रवारी करावी, ती ह्या दिवशी करणे शुभ असते। या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे व तसेच आपण परिधान करणे टाळावे। या दिवशी आपण लाल रंगाचे कपडे घालावीत। जर शक्य नसेल तर अगदी पुरुषांनी लाल रंगाचा रुमाल तरी जवळ ठेवला तरी सुद्धा चालतो। या दिवशी मांस किंवा मदिरा असेल ती घेणे टाळावे। या सर्व गोष्टींचे पालन जर आपण केले तर आपल्यावर बजरंगबलींची कृपा आपल्यावरती व आपल्या कुटुंबावर नक्की बरसेल। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि महत्त्वाच्या गोष्टीचे व्हिडिओ मिळतात। तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।